अरे घ्या ना लक्ष्मण भाऊ, तुम्ही काय अजून टेन्शन चहा घेत ना, हे घेत ना, काय तुमचं का पोट नाही का बरोबर? हा घ्या घ्या चहा घ्या ना, इनका तिसरा का भोमा ना धरण माय तुम्ही तुमचं पा तुम्हाला पाहता ना, घ्या अजून घ्या, मला काय सांगू राहिले तुम्ही? राहिलं बा पण का आलं नाही म्हणलं, अजून काय डमनी आली का म्हणलं, नवरदेव याच्यासाठी नाही पण आता पापड चहा पण झाला, अजून किती मागाय म्हणा, येऊनच राहिले आता मागं पुढे असं मागं येते ते 15-20 मिनिटात मागं होते ना आपल्या. बरं मी काय म्हणतो आलू पोंगाची ते बैल गेलं बांधले का त्याईन? हा तिकडचं बैलाची सोय साय केली का म्हणलं, चारा गिरा हे ती व्यवस्था? बाबा बाबा कधीचा चारा टाकला, 1-1.5 घंटा झाला ना आता गाड्या येऊन. हा हो काय डबलचा चहा आता घेऊन राहिले लोक. तर मी काय म्हणत होतो, आता पंगत बसून द्यायला काही हरकत नाही. हा हो हे कसं आहे, लोकांचं चहा पिणं चालूच राहील म्हणून म्हणलं लवकर बसून देऊ आता. तिथंच तर थांबलं ना काम ते इवाई, मग अजून म्हणा बसवले लोक. त्याची वाट पाहून राहिलो ना, आता कमांडर येऊन राहिले म्हणे ते मग अशी सकाळी सांगितलं. अजून त्याची कमांडर तर काही आली नाही ना, आता हे डमनीची वाट पाहून राहिलो अजून. नवरदेवस कुठं आला अजून, त्याची वाट पाहून सुरू आहे ना, आता 1.5 तास होऊन राहिला गाडी बैल येऊन, आतापर्यंत यायला नव्हती पाहिजे डमनी. आता एवढा टाईम झाला पण डमणी आले नाही म्हणजे कसं काय आले असं ना नाही तिकडे नाही पाहून येऊ आम्ही तिकडून. आता पास लागन ते काय आहे काय नाही, मला वाटतं फोनच लावून पाहू नाही का कुठं काय काय ते समजते. मग आता तिकडे जाऊन काय फायदा, आले असते तर मग आले असते इकडे. फोन लावून पहा ना मामाजी एखादा, कुठं काय काय ते समजते आपल्याला, आता तिथं जाऊन पहा या, छप्पन खेळ पहा बरं, ते फोन लावर द्यायला. मग तसंच करावं नाही का, फोन लावून पाहतो म्हणजे कुठं काय ते समजते. आता काय इतका टाईम असते का लगेच यायला आतापर्यंत? हो ना, आता अशानं मग अटकून पडले नाही सगळे, तर बाया जेवायचे राहिले, माणसं जेवायचे राहिले. हो ना, ते बेसन थंड होते ना, मग थांबा मी लावून पाहतो फोन काय त्याचं. पण मग आता काय करायचं, काही याच्यावर काही डिसिजन घ्यायला का नाही? 1.5 घंटा होऊन राहिला, अजून काही त्याचा फोन नाही आला, काही नाही. किडनॅपरचा तू म्हणतो फोन येऊ शकते असं तसं काहीच नाही. काहीतरी नवीनच घडलेलं दिसते मला. आता हे कसं आहे, हे पोलीस प्रकरणच होणार आहे. हो शिवलाल, मी काय म्हणतो बाबू, हे पोलीस स्टेशनला द्यायला पुरते, काहून की आता हे नवरदेव जर गायब आहे म्हटल्यावर तिकडे पुढच्याला सांगून द्यायला लागणार ना. हे कुठं लपवता येणार आहे आपल्याला? लपवणं नसते ना, अशा गोष्टी नाही लपल्या जात भाऊ शिवलाल. तुम्ही गणी जरासं तुम्हाला धीरच नाही राहायचा कोणत्या गोष्टीचा. अरे सोपं नसते ना हे. तुम्ही आतापासून फोन करताना देड गेले ते सगळा भाऊ मंडपातनी नवरदेव पयाला बेपत्ता झाला, काय झालं बा काय नाही, नसते काळजीत पडणार ना सगळे. म्हणून म्हणतो जरासा धीर जराशी. आणि पोलीस स्टेशनला काय जाऊन अर्थ आहे का? तिथं जासान तुम्ही, आज तिथं बातमी जाईन, सगळं हे होईल. उद्या जर पेपरला आलं तर मग रामपूर येथील नवरदेव मारुती धुटके फरार, म्हणजे गावाचे नाव खराब, मारुतीचं नाव खराब. खराबाच्या पेक्षा मग अजून खराब झाल्यापेक्षा आता सध्या कुठं पाहून राहिले असेल तर नाकाबंदी आहे सध्या. कुठं ना कुठं सापडू शकते त्याची गाडी. लवकर जाणं महत्वाचं होतं ना. 1.5 घंटा गमावला ना तू फालतू. काहीच नाही होत ना, तुम्ही चिंता नका करू ना. जास्तीत जास्त काय मागणार आहे, पैसे माग ना, पाहू ना मग त्याचं काय करायचं आपल्याला. किडनॅपरचा फोन तर येऊ दे एखादा, जराशी तर वाट पा. फोन तर आला रे जो. हो असं का किडनॅपरचं असं केलं का? युवा आहे जरा इथं, आता कसं काय करावं, काय सांगावं का मला यायला? सांगून द्या ना काही एखादं कारण. सध्याच ॲडजस्टमेंट करा, अजून 1-1.5 तासाचं कवर करावंच लागते आपल्याला. बरोबर उचलो का मग? बरं सांगतो बरोबर. राम 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 राम. हॅलो, हां बोला म्हणलं युवा बा, बोला बोला. राम 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 राम. काय किती टाईम आहे म्हणलं, थांबले ना लोक जेवायचे. लवकर आले असते तुम्ही बी. अजून नवरदेव नाही पोहोचले म्हटलं इजून. काय झालं कसं काय कुठं का म्हणलं? हो येऊन राहिलो आम्ही रस्त्यानं साहेब. आता कमांडर आम्ही आलो घेऊन, तर ते आपलं डमनी आहे का नाही, थोडंसं त्याचा प्रॉब्लेम आला, आग वाकली त्याची आग. हो तर आग वाकल्याच्यानं काय झालं, थोडंसं टाईम लागू राहिला. आम्ही आलो आता तिकडे वेल्डिंगवाल्याकडे. हो तर ते आगीचं जरासं दुरुस्तीकरण चालू आहे. अरे बापरे, ते आग वाकली का त्या डमनीची? मेलाले का आता? मग आता कसं काय कुठं आहे मग आता? काही नाही, ते आता पाहतो थोडं दुरुस्तीचं. तसं आलो आम्ही तिथं वेल्डिंगवर, तर आता चालू आहे त्याचं काम. तरी 1-1.5 तास 2 तास लागेल आम्हाला. हो आम्ही सोबतच आहोत तिथं, काही काळजीचं कारण नाही. बरोबर ठीक आहे. मग आता काय, मग जेवण सुरू करून देऊ का मग? हे आता काय, आता लोक लय थांबलेले आहेत, चिवचिव करून राहिले, तर बसून देऊ का मग? हो करून घ्या तुम्ही जेवण घेऊन करून घ्या. आता काय 12-12:30 होऊन राहिले ना. हो जेवण करून घ्या तुम्ही, आम्ही उशिरापाशिरा आल्यावर करीन मग. बरोबर ठीक आहे मग. या बरोबर. हो ठीक आहे. पाहिजे जरा नवरदेवाकडे लक्ष द्या जरासा. ठीक आहे ठेवतो मग. अरे का म्हणलं, काय फोन लावला वाटते नाही, काय म्हणते कुठं काय म्हणते? हो तेच ऐकून राहिलो होतो. काय तर आग वाकली म्हणते डमनीची. हो आता हे फोन केला होता मी. हो आपलं इवाई बोले मला, कसं काय बा कुठं काय? हो आता ते काय वेल्डिंगवर गेले म्हणते बा, काहीतरी करायला ते दुरुस्ती. हो आता तरी 2 घंटे लागन म्हणते. तर मी म्हटलं जेवणाचं मग आता उरकून घेऊ नाही का, आता कुठं थांबा. हो आता विचारपूस केला आपण त्याईले. हो करून टाका ना मग सुरू, काय हरकत आहे. मग आता 12-1 होऊन राहिला ना आता नाही का. करून द्या सुरू जेवण घेऊन. सगळं आता तुई करून राहिले तर आपण पाहिलं पाहिजे ना. एखादी अगदी अशी घटना घडली. हो जर काही झालं असतं तर ते लक्षात आलं, बरं झालं लवकर.
तर धडकन तुटली असती न पडली अंगावर तर नाही का जीव जायची पई. हो ना, तर काय जाऊ द्या आता, जाऊ द्या. जा म्हणलं आलो पण काय लुटेरेले म्हणा करा म्हणा ते सुरू जेवणाचा. जा. बरं बरं ठीक आहे. चला म्हणलं हलपती भाऊ, चला सारे छोट्या चला म्हणलं आता तिकडे लावून देऊ आपण व्यवस्था बघा. चला. चला मग आता सरपंच साहेब, बसू आपण तिकडे. चला. बापरे, इथं कसं काय आलो रे मी? काय आहे? अरे मी तर डमणीत होतो बा. हे कोण आहे रे बा? हे डाकू दरोडेखोर दिसून राहिले. अरे काय केलं बा? काऊन आणलं उचलून मला? बहुत शहाणा बन रहा तू. मारती डॉन है ना तू, मारती डॉन. अब निकालता तेरी हेगड़ी. फोन करता 50,000 होना, 2 लाख होना, तेरे बाप का माला क्या रे? अभी दिखाता तेरे को कैसा है तू. चल निकाला पैसे तू. तेरे को समझता अब क्या है तो हटेले का हाथ. हटेले काय बा? हटेलेचं काय झालं? मैं काय केलं? ए गिट्टे, ऐसा बोल रहा है जैसे तेरे को कुछ मालूम ही नहीं. बहुत हो गए तेरे नाटक, सब मालूम है ना बाबू तेरे को. 3,70,000 रुपये हमारे से धमकी के फोन कर करके तेने वसूल किए और बोल रहा कि मेरे को कुछ मालूम नहीं. नहीं बोलून राहिले तुम्ही? अरे मी काय तुमचा संपर्क माय काय काहीच नाही ना. 3,70,000 घेतले काय तुमचे? अच्छा नहीं क्या? दिखा बड़ा तेरा मोबाइल दिखा बड़ा. पेमेंट आया हुआ है गणपति को 50,000. वो कैसा पोला था तो वो 40,000. और बाकी वो ताज होटल गया था उस दिन की 2 लाख. ऐसे 3,70,000 का तेरे मोबाइल पे फोन पे किसके पैसे आए देख बोला तू. ते आपले शिवलाल टोयगोटेचे पैसे आहेत ते. शिवलाल टोयगोटेनं पैसे माझ्या खात्यावर बोलावले होते. ते निवडणुकीला उभे होते, त्याने कोणतरी पैसा पुरवत जाय. तर त्याचा पैसा आहे ते, तर त्याला मी वापस दिलेला आहे ते. वापस दिया नहीं. अरे रे बहुत हो गया रे, बस करना रहा. सीधी बात बोलना तू, जो कुछ हुआ वो सच बोल तू. 10 लाख रुपये तेरे से वसूलने वाले हैं हम. तू तेरी शादी नहीं होने देते हम. तेरे खाते में पैसे आए और बोल रहा कि वो शिवलाल टोयगोटे. कौन शिवलाल टोयगोटे? हमको क्या लेने देना है? पैसे तूने मांगे मेरे को. मैंने पैसे तेरे खाते में डाले और पैसे तेरे से वसूलूंगा मैं. मेरे से वसूल मी घेतलेच नाही ना. पण मा खात्यावर टाकले, त्याचं फोन पे बंद असेल काहीतरी. माझ्याकडून त्यानं नेले ना ते पैसे. सब पता चल गया ना, पूरा हिस्ट्री निकाली ना बाबू तेरी. बाबू पूरी हिस्ट्री निकालें तेरी मैंने. और तुम तीनों ने मिलके शिवलाल टोयगोटे, बबन और तू उसमें का मेन था. तूने उनको बोला कि फोन लगाओ और पैसे मेरे अकाउंट में आने को ना 10% तुमको देता. उनको 10% दिए 30-40 हजार रुपये. बाकी के तूने 3,30,000 रुपये तूने लिए. तो वो सबके सब ब्याज सहित आज मैं वसूलने वाला हूँ. बापरे, शिवलालनं काय केलं? हे शिवलालचं म्हणजे मोठं कांड केलं. अरे पण मा खात्यावर टाकले हो त्यानं घेतले ते सगळे पैसे. मला हे काहीच माहित नाही हे काय प्रकरण आहे तर. कुछ नहीं जानते हम सिर्फ ये जानते कि पैसा तुम्हारे अकाउंट पे गया है और पैसा तेरे से वसूलेंगे. इसलिए शादी की राह देख रहा था मैं. आया था वो रंगोली बेचने को, मालूम है तेरे को. बापरे, आप है क्या वो? हाँ, रंगोली बेचने आए थे तुम? हाँ बराबर है. हाँ वही बोल रहा था ना. गांव में तो बहुत शेयर बन रहा था रे. गली में तेरे दादागिरी कर रहा था. चल बाजू हट और ये वो. अब दिखा था तेरे को 10 लाख का इंतजाम करना पड़ेगा भैया तेरे को. और 3 तो 70 और ब्याज. अरे बाबा, लयच फसवलं बा आता. अरे पण माझं लग्न आहे राजे तिकडे. म्हणलं वरात गेलेली आहे पुढे, मी इकडे कसं काय तुम्ही हे रस पाजून राजे इथं आणला का मला तुम्ही? फिर वो तो करना ही पड़ेगा ना. पैसे तो निकालना है ना हमको. वैसे देता था कि तू. अब तेरा ससुर देगा नहीं तो तेरा बाप देगा. रुक जरा सा 1-2 घंटे में फोन लगाएंगे उधर और बाद में उनको देने की ऐसा ऐसा है. चल लाओ पैसे. अरे बापरे, आता कसं लावा ना मग. आताच लावा ना फटकन. उद्या लग्न आहे राजा माया. लावा ना आताच. काय आहे तर? नहीं अभी नहीं, 2 घंटे रुक जरा सा. उधर जरा सा कैसा दांगड़ होने को ना, तब करते हम. बरोबर मौसम बनाना पड़ता ना, तब लगाते फोन. अरे बापरे, मग आता हे बांधूनच ठेवता का हे? काय पाणी गिनी द्या बा, कमीत कमी पाणी गिनी. सब देते तेरे को, खाने पीने की कुछ कम नहीं. सिर्फ पैसे आने को होना, नहीं तो फिर मर गया उपाशी तू. हो ना ठीक है ना. अभी हाथ छोड़ मेरे जरे, बहुत राजा. पाणी गिनी देव. दे दो उसको पानी गिनी दे दो जरा सा. मोकला करो हाथ उसके. सोय. अरे काय रे, आपण तरी करतो का? बाबरा तर इतक्या मोठ्या बैलाले ढेपीचे पोते दिसून राहिले. तर मग संध्याकाळचं मेवण ढेपीचा येईल बैलाले. आपण ते हिरवा चारा नाही पाबरे आणि हिरवा चारा आणि कडऊ. तिकडे ते सोयाबीनचं कुटा. कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू देऊ राहिली देणके साहेब, तसं म्हणलं तर. हाय बाकी कसा माणूस हाय राजा. हो म्हणजे वाटते आपल्याला, पण कसा दिलदार आहे. हो बेसनपोळी आपल्याला असंच आहे चुनके. हो पण नाही हाय का मनानं मोठाच दिसते मुली. होता होता जेव्हा चांगलं झालं नाही का बरं? होता होते तिकडे. पण का बरं कधी नाही अजून हल्ला रे आपल्या माणसं. बोललं काय कसं काय बोललं? काही समजलं नाही. हो रे, आता जेवण झाले आपले. मग अजून काही आलं ना मुंगशिरा माहिती काही काही येते म्हणाले काही नाही. देवदास काही फोन घेऊन आलता का म्हणलं त्याचा? अरे नाही येत ना ते. संध्याकाळ लोक येते नाही. मला माहित आहे ते. मग आता तुम्हाला माहित नाही कोण कोण आहे ते? पाहुणे बा. पाहुणे बा म्हटलं संकेतच्या बुडा. कोणत्या रंगाचा आहे तर मग काल आता दांगडोचा माहित नाही का? मग ते झालं. शिवलाल झाला. अजून बाकीचे शिवलालनं सगळ्याला सांगतो ना धाब्यावर बसवलं. कारण की ते बेसन पोळी खायला येते का? आपण होते ते येते तर संध्याकाळच्या पायरी. मग आतापासून काय येऊन करणार आहे? आपल्या का मध्ये सांगत नाही का? मग नाही तर मी गेलो असं ते असं आहे ते नाही म्हणजे ते अंदाज आहेच तरी मध्ये वाटेच का नाही का? पाहुणा दांगडो खरं का मला उद्या. पण हे डमनी नाही आलं अजून. नवरदेव नाही आला राजा. ते दिसल्यासारखं नाही झालं मला. असं म्हणजे डमनी नाही आले का? तेच तर म्हणलं मोठे बाबा आहे ते दिसून नाही राहिले. पोट्टी गिट्टी जगण्या गिगण्या. असं म्हणजे ते याचीच आहे का अजून? इतका टाइम झाला तरी?
हो ना, तेच म्हणून राहिलो कसं काय आहे इतका टाइम आता काय झालं त्याले गाडी गिडी काही म्हणजे काही बिघाड बागाड तर नाही लाववर फुलले का झुंबर लाववर का दिले लावू का मला वाटतं भडभड लावा लागत नाही का बाकीचे काही धडीत नाही का पाहतो एक मिनिट एक मिनिट हॅलो हा बोल झुंबर काय म्हणते रे काय राजा एकटे गेले वाटते तुम्ही काय असंच तर राजा आम्हाला त्याला पुढे इकडे बैल मंडीत घालून तुम्ही मस्त कमांडर तिकडे बरं धाब्यावर बसला तुम्ही मला समजलं म्हणलं सांगा धाब्यावर म्हटलं म्हणजे समोसा नाही खाल्ला का बे काय आले धाबान किंवा इकडे म्हणलं आमचा आम्हाला माहीत अरे काय सांगू नका तुम्ही बा तुमचे सासरे बा संख्येचा बुडा जिथं असला तिथं भावलाच आहे ना मग पार्ट्या मग शिवला तुम्ही गेला का बसायला का तुम्ही आम्ही नाही ना तुला काय सांगू आता मोठा घोर झाला नाही तर लय मोठा घोर झालेला आहे काय घोर काय झाला म्हणलं काय सांग मला सांगा बा काय झालं अरे मग डमणी पोहोचली का डमणी आली का म्हणलं तिथं डमणी नाही आले तुम्ही नाही आले तेच तर राहिलो डमणी कोण यायला त्याला कशाला फोन लावूनच राहिलो होता काय झालं काय कुठं आहे काय आहे तर अरे बाबा कोणाला काही सांगू नको तुलाच सांगतो म्हटलं कोणी आहे का तिथं कोणी आहे का म्हणलं नाही कोण आहे इथं कोणीच नाही मी इकडे आलो बैल नाही का बाहेर इकडे आलो होतो करून सांगा मला सांगा एकट्यात अरे बाबा म्हणलं मारते किडनॅप झाला म्हणलं मारते हो मारते नाही बाबू कोणा नेलं काय सांगा त्याला रस दिला म्हणते रसवंती तिथं त्यानं काहीतरी नाटक रचलं हे पोट्टे गिट्टे सगळे म्हणलं हे होते गुंगीत होते ते आम्ही उठवलं द्यायले पाणी गिणी शिपलं अंगावर आता सगळेजण आम्ही तर एका ठिकाणी थांबेल आता शिवलाल म्हणते बा सांगू नका पोलीस स्टेशनला मी आणलं द्या सांगून सध्या थांबेला आहे म्हणजे बहुतेक किडनॅपरनं त्याने नेलेला आहे फोन येऊ शकते बा या शिवाय आहेत ते आता इथं आम्ही बसेल म्हणजे मारत्याला म्हणजे किडनॅप केलं का मारत्याला काय केलं बा आता माहित नाही का मुजरानं मारत्या कोणा सांग मुजरी केली असं आता त्यांना लग्नात काटा काढला पुढच्यानं आता काही ना काही 100% काहीतरी आहे ते पैसे किती मागायच्या फिक्रीत आहे म्हणते बा शिवलाल म्हणते बा आम्ही तर मग दामत झाले हो मग कसं काय आता काय करता काय मग काय कसं करायचं इकडे पाहुणे कोणालाच माहिती म्हणलं ना माहिती नको करू माहिती नको करू म्हणलं नाही तर का गोंधळ येईन बरं तेच म्हणलं मी तुला सांगितलं फक्त दोघातच राहू दे कायच राहते दोघा पोटात राहते करायचे बरं इथंच तर 4 जण आहेत नाही मी काय सांगतो कोणाला काहीच नाही फक्त म्हणलं आता काय होते पहा मला काय वाट राहिले ना तेच तर आम्ही त्याला सांगितलं आख मोडली बा याची आपल्या काय म्हणते डमणीची म्हणून उशीर राहिला असं सांगायला असं सांगतो मला कोणाला बी तसं हो का म्हणजे देडके साहेब सांगितलं वाटते तसं नाही का पुन्हा त्याचा फोन आला होता हो ते म्हणे बा काय कोणा उशीर म्हणून म्हणलं असं सांगायला आम्ही तसंच चालते बरोबर हो बिलकुल आता बरं सांगा मला काही वाढता काही समजलं तर आता काय होते वाढते लग्न काय सांगा ठीक आहे मग ठेवू का मग ठेव मग अरे झुंबर काय ऐकू राहिलं म्हणलं काय उचललं म्हणते का मारतीले ऐकलं म्हणजे तुम्ही सारखंच ऐकलं ना आता पाहा काय झालं तर वाढतीले उचललं म्हणते कोण व्हायचं तरी म्हणू ना मी म्हणलंच ना तरी शांताराम मी म्हणू की बा गाडी म्हणलं पुढे घ्या मारतीची डमणी शेवटी हाय काही झालं काही जे व्हायचं तेच झालं ना सगळे इथे येऊन आता बेसनं खाऊन राहिले आणि तिकडे नवरदेवाचा पत्ता नाही आता नाही का देणके काढून द्या आता सगळ्याले माहीत झाल्यावर आपण आता ते म्हणते आता काय किट्यावरचा फोन की येईल बा म्हणून राशीवर थांबायला माहिती आता सांगू नका ते सध्याशी अजून बुवा ऐका ते नवलच आहे नाही का म्हणजे नवरदेव उचलून राहिले लोक कमाल झाली हो बाबा तुमच्या जमान्यात काय होईन आणि काय नाही समजत नाही मुली आता तोंडावून भुक्याचं म्हणून नाही बोलता येऊन राहिलं काहीच नाही तर माझ्यासारखं असतात आता पोलीस स्टेशनला गेलो असतो फटकन हे द्या लागत नाही का माहिती याची आपण आता शांतराभाऊ ते सगळे तिथे धुरंतर राहतात ते विचार करून राहिले असं काय काय नाही तर हो पाहू द्या ते काय करते तर त्याच्या बरोबर पाहू द्या बरोबर चुपचाप राहा म्हणून सगळ्या हो काही असं जास्त कधी कुठं अजून सध्या काही काढू नका काही आहे तसं राहू द्या अरे बाप आता सांगता करायचं तुम्ही मग आता लोक राहायचं सांगितलं असतं तर मग काही ना काही केलं नसतं का म्या तुम्ही म्हणे ते आता डमणीचं असं झालं आणि मग म्हणे नवरदेवा सलाईन लावायला नेलं इतकं लबाड बोलतोस ते राजा आता शेवटी सांगून राहिले धमकीचा फोन आला आणि असं झालं आणि किडनॅप केलं आता काय करा म्हणलं म्या मग अरे पोरीच्या बापा राजा कांदे नको आणणार तुम्ही फालतू आता सांगता राजा काय तुम्हाला वाटायला पाहिजे जरा माणुसकीनं पण माझा दोष आहे का त्याच्यात मी हे पण सांगायला तयार होतो पण सगळ्यांना सल्ला केली की बा सध्या सांगू नका तुम्हाला टेन्शन येईल तोपर्यंत काही ना काही मिळ लागं आता हे काशीनातलं माहीत आहे ना कसं गुंगीचं त्यानं रस पाजला आणि कसं नेलं तुम्हाला आम्ही तिथं कमांडरनं आलो आमचं आम्हाला सुचे नाही मग आता काय म्हणे ते मग काय म्हणलं ते किडनॅपवाला काही नाही ते फोन लावतो म्हणे मी एका जागी या म्हणे तुम्ही दोघं जण माझा नंबर कुठून भेटला काय सांगावं दिले माझ्याच्यावर आला फोन त्याचा असं म्हणजे फोन आला तर त्याचा नाही का मग येईन आता समजा नाही आता येईलच बहुतेक आता 2 मिनिटांनी पाहू ना वाट पाहू जराशी आपण लय गलत झालं पण नाही का नवरदेव जर नाही आला तर किती होईल का कसं होईल मग देणगी साहेब काय कसं होईल उद्याचं तेच म्हणून राहिला कसं होईल तर त्याचा फोन आल्यावर पा काय म्हणते तिथं ऐका त्याचं आला वाटते त्याचं आहे हो म्हणेस ना 5 मिनिटांनी हो पाय तू उचलून काय म्हणते आता हॅलो बोला भाऊ काय झाला का निर्णय तुमचा कसं काय म्हणलं पैशाचं काय मिळालं पाठवून राहिले का नाही पाठवून राहिले सांगा म्हणलं काय आहे तर उद्याचं लग्न उद्याचं आहे का नाही आहे होऊ द्याचं ना पण तुम्ही लयच सांगितलं ना हो आकडा राजे हो हे आता सासरे बाबा त्याचे इथं यायचे देखतं सांगा बा काय म्हणणं काय तुमचं सांगितलं ना काय 56 केप सांगू का 10 लाख रुपये लवकर उद्या पाठव म्हणलं मी जिथं सांगेन तिथं कडक सांगितलं ना तुला मागा हो ना पण हे 1 मिनिट यायचं सांग बोला बोला म्हणलं देणकी साहेब काय म्हणते पा बोला काय म्हणणं आहे तुमचं कायचे 10 लाख कायचे म्हणलं काऊन किडनॅप केलं माझ्या जवळ काय म्हणणं काय म्हणलं तुया
मी काही सांगत नाही भारूड काय तर मला फक्त 10 लाख रुपये लवकर पाठवा. तुझ्या जवळ आहे ना, मला जितका त्रास दिला तितका कोणच दिला नाही आयुष्यातनी. मापासून काय वसूल केली त्यानं, कशी केली ते तुम्ही विचारता त्याला, मी नाही सांगणार. फक्त मला पैशाची मतलब आहे. उद्या जर तुम्हाला टायमावर किती वाजता यायला लागन? 11:35 तर मग त्या हिशोबानं लवकर पैसे पाठवा तुम्ही. कोणी इथं खाऊ घालायला बसेल नाही म्हणलं. रातभर उपाशी मरण इथं, समजलं का? पैसे आज रात्रीनं पाठवता का सकाळी पाठवता? हो ना, पण इतके पैसे असते का भाऊ घरी राहायच्या लग्नवाल्याच्या? आणि दिसतं आता हे सामान सुमा यानं थंडा गाठ झाला राहायच्या, माणूस फाशी घ्यायची पोय आली आणि तुम्ही म्हणता असं आहे राहायच्या. शेवटचं लग्न होतं, एवढं निभू द्यायला लागत होतं. काही सांगू नका मला तुम्ही. हो, त्याचं मला नका सांगू तुमचं काय आहे तुमचं ते. नाही ना भाऊ दादा, किडनॅपर भाऊ, तुम्हाला सांगतो ना, परिस्थिती लय खराब आहे कास्तकाराची. तुम्हाला काय सांगा आता. मग काय तर गव्हाचे लावावं लागते आपल्या पराठीचे लावावं लागते गव्हाले. काही नाही उरत ना आम्हाला. मग काय कठीण काम आहे. त्यात हे लग्न येवं, 3 पोरी, सांगा बा काय तर. चपलीचा अंगठा बदलायला टाईम लागत नाही राजा, पैसे नाही राहत. असं होते आजचं उद्या जाते. हे बा 5 मध्ये कवर करा तेवढं, ते कसं तरी आम्ही करू इकून तिकून. मला वाटतं का 5 घेऊन नाही गेलं हवीच्यानं होते त्याचं काम लवकर देतो म्हणून राहिला तर. हे बा मी ऐकत नव्हतं तसा, पण जाऊ दे, कास्तकार आहे म्हणून मी विचार करून राहिलो. नोकरीवाला असतात हे बा 20 लाख मागितले असते. चालते म्हणलं तू लवकरात लवकर 5 लाख पाठवून दे. काही पाठवून राहिला कोणाजवळ? मी पत्ता सांगतो तिथं पाठवायचा म्हणलं. किती वाजता ते सांग तुम्ही. सांगा ना बा, काही कुठं पाडावं लागते सांगा ना. देतो ना तुला दणकी, देतो ना, थांबतो फक्त. सांग ना कुठं द्यावं लागते पैसे, सांगा. बरोबर सकाळी पाठवतो ना. सकाळीच सांगतो तुम्हाला पत्ता. रातोरात गेम कर सांगले गो. ठीक आहे, ठेवतो फोन. बरं ठीक आहे मग. पाठवतो मग 5 लाख रुपये. सकाळी पत्ता सांगून द्या मग, टायमावर पोहोचला पाहिजे नवरदेव. बिलकुल पोहोचून जाईन. पहिले पेमेंट. ठीक आहे. आणि चलाकी करायची नाही म्हणलं. पोलीस स्टेशनला जर फोन केला तर गेला म्हणलं समजा. हो गेला समजा. नाही त्या कायला भानगडीत बरोबर माही बदनामी करणार का मी? देतो ना मी, पैशाचा मेळ लावतो आता, सांगतो सगळं बरोबर करतो. ठीक आहे, ठेवा आता. सांगा आता. असं होते मग जरासं लडपड करा लागते. 10 लाख रुपये असते का? आता 5 लाख रुपयाने हँडल झालं ते. कसं करता सांगा आता. येऊ बा देऊन देतो ना मग. आता मी काय करतो मग आता कंदील आबाजी जोडचे आहेत जराशे, ते देऊन राहिलेत आपल्याला. ते कसं आपल्याला पैसे आहेत, कापसाचा धंदा सुरू करणार होतो म्हणून म्हणलं बा कसं याला म्हणलं आहे सध्याचे, पण लवकर दे. ते तुम्ही पाहा आता. फक्त काय मी काय म्हणतो, तसे तर पैसे जाऊ द्यायचे नाही आपल्याला. कोण होय हे किडनॅप करणारा आणि का होय याचा कार्यक्रमच करायचा आपल्याला. ते आपला हे नाही का डिटेक्टिव्ह झाबरूगोंडा आलेला आहे लग्नाले, त्याला देऊ आपण पाठवून. नाही तर मग आपला ते जे आमच्या इथं आला ना आलू पोंग्या, त्याला पाठवून देऊ. दोघं लेखाचे काम काढते त्याचं. तेच म्हणून राहिलं मी, तेच म्हणणार होतो. पाहा ना मग तसंच मिळ बसवा काहीतरी. असं तर काही ना काहीतरी त्याला जराशी अद्दल घडवा. पैसे तर काही द्यायचे नाही, नवरदेव आला पाहिजे. बस ठीक आहे आता. त्याला सांगून देऊ मग नाही का. जा मग तुम्ही 1 जण बोलवणार ना त्या दोघायले, आणि त्याला टच करून द्या. आलू पोंग्याला बोलवा आणि ते झाबरूगोंडाले. त्याला कोण जाते काय जाते पाहू मग आपण. जास्त काही वार्ता लिकीच करू नका. कसं फालतू बाया गेल माहिती जरा अजून वांधावी. सकाळी आपला नवरदेव कोणत्या आधीच आला पाहिजे. मग तेच मला तेच काय जोड राहिली. म्हणून म्हणलं काहीतरी मार्ग कळा लागेल ना. ठीक आहे, 5 लाख रुपये यायला आणायला लावतो मग. आता पाठवून देतो यायला गाडीनं. तुमची गाडी देऊन द्या, जाऊ द्या यायला. बरोबर ठीक आहे. हो काही हरकत नाही. अरे झाले का बनवून रामलाडू? झाले वाटते सगळे. झालं ना सगळं. बस आता हे बा उकळणं गिकळणं ओके झाले. बस आता फक्त मसाले टाकणं आहे, निघणं आहे. असं हो का? पण का रे ज्या काय थकन तर थको बा. आता कसं लय मोठा घोर झाला म्हणलं. कोणा सांगू नका म्हणलं विषय एक. त्याचा विषय बा काय झालं काय म्हणलं. अरे बाबा नवरदेवाला उचललं म्हणलं. नवरदेव फरार आहे म्हणलं, फरार. बाबा पहिलं काही होतं वाटतं बा त्याचं. काहून म्हणजे कसा काय पयाला कोणती? याला नाही ना, उचललं त्याले. फोन आला होता ना आता त्या किडनॅपरचा. मग काय तर फोन आला, मी तिथंच होतो, ऐकलं नाही त्याचं. तर त्यानं म्हणते 5 लाखावर आला ते. 5 लाख 10 लाख मागे पहिले. 5 लाख आणून द्या म्हणे. तर आता उद्या येणं तयारी दाखवलेली आहे. उद्या बा सकाळी आणून देतो म्हणे. अरे बाप, हे मा डोक्यातच नाही आलं रे. समजा अशी पैसे निघते म्हणून. बाबा म्हणजे 5 लाख उपसूर राहिला पुढचा नाही. ते 10 लाखाच्या खाली तर नाहीच म्हणे ते. पण शेवटी बाबा कसं आहे, मी 5 वर आला ते. बाबा मग आता सकाळी देऊन राहिले का मग? सकाळी काय म्हणजे ते पैसे घेऊन जाणार आहे नाही. आता कसं, एक तर मला पाठवणार आहे, नाही तर झाबरू आले असं त्याचा विचार चालू आहे समजा. काय होते काय नाही तर मग आता पाहू काय करायचं ते. असं आहे ते नाही. हो का? पण कुठं आहे का आहे काही त्याचा पत्ता लागला का म्हणलं काही? तेच तर नाही समजून राहिलं. ते हाय कुठं बा, किडनॅप कुठं गेलं. नाही तर मी एकटाच गेलो असतो रे बा. पण ते काही समजून नाही राहिलं का हाय कुठं नेमका.
अभिन तर माझ्याकडे द्या ना म्हणा केस ते हे बा पैसे नाही जाऊ देत मी आणि त्याला नवरदेवाले बी आणतो हो त्याला म्हणा मी जातो म्हणा त्याला आणाले कुठं जावं लागते तर आता ते काय त्याच्या मनावर आहे बा. आता सकाळी पोरं मग हो काय म्हणते काय नाही तर आता कसं कोणाला काही सांगू नका म्हटलं बाया गेले हो कसं आहे विनाकारण कसं धकणार नाही कोणाला हे वाया जाईल आपलं अनाज हो तेच म्हणलं. मी काय सांगणार हो कोणाले मला काय करावं लागते हो पण पाहिजे म्हणून हो माझ्याकडे द्या म्हणा ते केस मी करतो म्हणा कोण होई तिथं किडनॅपर हे ते मला माहीत आहे मा डायरीत आहेत ना कोणकोणती माय सोबती होते तर पहिले मला सगळं माहीत आहे ना हे अंडरवर्ल्ड सगळं माहीत आहे मला. मग काढणार याच्यात ते तू खोलपेटी काढते तो अजून कोणकोणती यादी मोबाईल नंबर गिबर पाय जराशी त्यातल्या यानं कोणं जर केलं असेल तर पाय जरा सेटलमेंट पाय करू. ठीक आहे ना मग ते सांगून द्यायले मी सॉल्व करतो ते काय हो माझ्याकडे देऊन द्या म्हणा उद्या नवरदेव बिलकुल टायमावर हजर. बरोबर ठीक आहे ना म्हणून पाहिजे तुम्ही हो पाहू मग उद्या उद्या लवकर लागलं पाहिजे बरं उद्याच्या एपिसोडमध्ये एकदम विषय समाप्त. अरे विदाईच ना उद्याच्या डायरेक्ट लग्नाचा विषय समाप्त बस परवापासून दुसरंच हो ठीक आहे काही हरकत नाही फक्त माया नाव सुचू द्यायले मामा लुटेरे करते म्हणा काम ते कुठं आहे काय तर पुरी खोल फिटिंग करतो मी. बरोबर ठीक आहे मग हो चालते काय हरकत म्हणून पाहिजे तुम्ही त्याला असंच आहे बा मामा लोटरेच्या इकडे केस देऊन टाकू मग. बस 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 तेवढं सांग मग ठीक आहे मग टाकू का मग आता मसाल्यातनी हे रामलाडू करू सुरू. द्या टाकून आता बस 15 मिनिटात जेवायला बसते सगळ्या हो द्या टाकून ते 15 मिनिटात शिजले पाहिजे लवकर.